जळगावच्या एरंडोल तालुक्यात असलेल्या अंतुर्ली शिवारातील 8 एकर मोसंबी बागेच्या या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे। आपण या ठिकाणचं विदारक दृश्य बघू शकतोय की मी या ठिकाणी या शेतात उभा आहे। गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या गुडघाभर पाण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण बघतोय संपूर्ण मोसंबी या ठिकाणी पाण्यामध्ये सडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे। आपण दुसरीकडचं जर चित्र बघतोय तर या ठिकाणी मोसंबी तयार झालेली आहे, झाडावरती आहे। या 8 एकरच्या शेतामध्ये तब्बल 900 झाडाची लागवड या फळबागा उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली होती। मात्र आपण या ठिकाणचे विदारक दृश्य बघतोय, हे सडलेले संपूर्ण जे मोसंबी पीक आहे हे या ठिकाणी वादळी वारा आणि पाऊस झाला। या पावसामुळे संपूर्ण पीक हे जे फळ आहे हे संपूर्ण फळ या ठिकाणी जमिनीवर आणि पाण्यामध्ये साचलेले दिसून येत आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणच्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे सदृश्य पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा या ठिकाणी नास्तनाबूत झालेला आहे। गुडघाभर पाण्यातून हा तयार झालेला माल नेमका कसा काढायचा असाच प्रश्न या ठिकाणच्या शेतकऱ्याला आहे। या ठिकाणचे फळ उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहे। दादा काय सांगाल, गुडघाभर पाणी तुमच्या शेतात आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या ठिकाणी मोठं नुकसान तुमचं झालेलं आहे, नेमकी काय माहिती आहे? माझं नाव अनिल हरी सोनार। माझं अंतुर्ली क्षेत्रामध्ये एरंडोल तालुक्यात क्षेत्र आहे। मी 7 एकर मोसंबीचा बगीचा माझा 10 वर्षापासून आहे, पण अजून अशी परिस्थिती आलेली नव्हती। या 2 वर्षापासून हे जे ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहेत, या पावसामुळे शेतकऱ्याचं एकदम जीवनचक्र व्यथित होऊन गेलेलं आहे की बाबा आता करायचं काय, या परिस्थितीमधून निघायचं कसं। त्यामुळे आता पुढे तोंडावर दसरा दिवाळी हे सण आलेले असल्याने आता पुढची वाटचाल कशी करायची तेच आता आम्हाला कळत नाही। दादा कोणी प्रशासकीय अधिकारी कोणी कर्मचारी तलाठी या मोसंबीच्या बागेत येऊन गेलं का, पंचनामा करून गेलं का? नाही, अजून तर काही कोणी आलेलं नाही। तक्रार तशी दिलेली आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला की सरसकट पंचनामे होणार आहेत, त्याच्यानंतर जे वरून जी हे होईल तसं तुम्हाला मदत मिळेल। नेमकी तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे दादा? नाही, आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे सर की आम्हाला नुसती तोडकी मदत नको। आता 2 वर्षापासून आम्ही तर 1 रुपयाचा पीक विमा काढतोय, इतर सर्व गोष्टी करतोय। 1 रुपयाच्या पीक विम्याला 1000 रुपये खर्च येतो आणि मला 2 वर्षाला 2023च्या रब्बी पिकाचा जो पीक विमा आला तो 1089 रुपये आला। म्हणजे 89 रुपया करता आम्ही एवढं कष्ट करतो का? नुकसान आमचं लाखोनी होतं आणि तशी जी मोबदला भेटतो तो तोडका भेटतो, नुकसान भरपाई जी भेटते ती तोडकी भेटते। काय अपेक्षा आहे मग तुम्हाला याबद्दल? हाय अपेक्षा म्हणजे एवढ्याच आहे सरकारकडून की निदान हेक्टरी 50,000 रुपये तरी त्यांनी मदत करावी। तर या होत्या या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की 50,000 हेक्टरी पद्धतीने मदत करावी। अजून काही शेतकरी वर्ग आहे, दादा काय सांगाल? संपूर्ण 8 एकरच्या शेतामध्ये पाणी दिसून येत आहे, माल तयार आहे मात्र तुम्ही तो काढू शकत नाही। अनेक झाडं या ठिकाणी मोसंबीची उद्ध्वस्त झालेली आहे। तब्बल 8 ते 10 वर्षापासून तुम्ही हे पीक लावलेलं आहे, मात्र हे संपूर्ण झाडं या 2 दिवसात आलेल्या पावसामुळे या ठिकाणी जमीनदोस्त झालं आहे। काय प्रतिक्रिया तुमची? आमच्या या मोसंबीची आज जर आपण किंमत केली असती, पाऊस नसता तर या मोसंबीची किंमत 9 ते 10 लाख रुपये उत्पन्न आम्हाला आले असते। परंतु गेल्या आठवड्यात जो वादळी पाऊस ढगफुटी जी झाली त्याच्यानंतर हा सर्व माल खाली पडल्यानंतर आजच्या स्थितीला आमचा एक 50-60 हजाराचा सुद्धा माल झाडांवर राहिलेला नाही। भरपूर नुकसान झालेलं आहे। जवळजवळ आमच्या या शेतामध्ये इतकी मोसंबी पडलेली आहे, जवळजवळ येणारी 30-35-40 टन माल येणारा होता, तो आता 5-7-10 टन सुद्धा माल येणार नाही। निसर्गाने हे सर्व आमच्या हातातून हिरावून घेतलं। तरी आमची सरकारकडे एकच अपेक्षा आहे, आता जे झालं त्याच्यात त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत व मिळालेली सोसायटी ते कर्ज माफ करावं, 7/12 कोरा करावा। ते होत नसेल तर सरकारने दिलेल्या जुन्या किमतीच्या मटेरियलच्या आहेत त्याची किंमत कमी करून हमी भाव द्यावा पिका उत्पन्नाला, ते फार चांगलं राहील, एवढीच अपेक्षा आमची आहे। तर ह्या होत्या रास्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की 50,000 रुपये हेक्टरी तरी या सरकारने मदत करावी, अन्यथा आम्ही जे कर्ज या शेतामध्ये पीक उगवण्यासाठी फळ उगवण्यासाठी घेतलेलं आहे ते जे कर्ज आहे ते 7/12 कोरा करून हे कर्ज माफ करावं, अशीच बोलकी आणि रास्त अपेक्षा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सरकारकडे व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।